नमस्कार मैत्रिणींनो, मी यामिनी सावळे तुमचं श्री युनिक क्रिएशनमध्ये मी स्वागत करते. तर चला तर मी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की मागच्या साईडला आपण जो मागचा भाग आहे त्यामध्ये आपण हात शिलाई न करता कशा प्रकारे शिलाई करू शकतो हे मी तुम्हाला सांगितले आहे. तर चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. अगदी छोटासाच व्हिडिओ आहे, तर तुम्ही नक्की बघा. आणि ही एक ट्रिक्स आहे. तर चला मैत्रिणींनो, आता आपण बघूया. हे बघा, सुरुवातीला आपण जो मेन कपडा आहे आपला अस्तर आणि मेन कपडा, तर सुरुवातीला आपण हा जो मेन कपडा आहे अस्तरचा नाही, फक्त मेन कपडा, तो आपण 1.5 इंच हा एक्स्ट्रा जास्त कट करून घ्यायचा आहे. आणि या बघा, याप्रमाणे अस्तरवर आपण अशी शिलाई टाकून घ्यायची. मला दिसत असेल या पद्धतीने आपण अस्तरवर अशी शिलाई टाकून घ्यायची. अशा प्रकारे शिलाई टाकल्यानंतर या पद्धतीने धागा कट करून घेतल्यानंतर आपण हा जो मेन कपडा आहे एक्स्ट्राचा, हा 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपण त्याला काय करायचं, फोल्ड करून घ्यायचं. हे बघा, या पद्धतीने आपण जिथपर्यंत आपण अस्तरवर या पद्धतीने शिलाई टाकली त्याजवळ आपल्याला अशी ही शिलाई टाकायची. हे बघा, या पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दिसत असेल. अशी आपण मेन कपड्यावर फोल्ड करून अशी ही शिलाई टाकायची. अगदी सोपी अशी ही ट्रिक्स आहे मैत्रिणींनी. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला कळेल. हे बघा, या पद्धतीने ही शिलाई टाकून घ्यायची. त्यानंतर शिलाई टाकल्यानंतर आपण या पद्धतीने अस्तरला या पद्धतीने फोल्ड करायचं. हे बघा, या पद्धतीने. आणि आपल्याला अस्तरवर अशी ही दाब शिलाई टाकून घ्यायची. हे बघा, या पद्धतीने आपल्याला अस्तरवर या पद्धतीने दाब शिलाई टाकायची. तुम्हाला दिसत असेल या पद्धतीने आपल्याला करायचे. शिलाई टाकून झाल्यानंतर आपण या पद्धतीने त्यानंतर कपड्याला या पद्धतीने उलटे फोल्ड करायचे. आणि ज्या कपड्यावर आपण मेन कपड्यावर शिलाई टाकलेली आहे, बघा मैत्रिणींनो, ज्या कपड्यावर आपण मेन अस्तरवर फोल्ड करून उलट्या साईडने, हे बघा, मेन कपड्यावर आपल्याला अशी ही शिलाई टाकायची. मेन कपड्यावर म्हणजे आपण जे फोल्ड केले आहे त्याच कपड्यावर आपल्याला या पद्धतीने शिलाई टाकायची. जे मेन कपडा आहे या मेन कपड्यावर आपल्याला अशी शिलाई टाकायची. अगदी एकदम सोपा व्हिडिओ आहे मैत्रिणी, काहीच कठीण नाही आहे. तुम्ही व्यवस्थित बघा. या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे म्हणजे मेन कपडा हा खाली जाईल आणि अस्तरच्या कपड्यावर ही जी आपण शिलाई टाकलेली, जे फोल्ड केलेलं आहे त्या अस्तरच्या कपड्यावर येईल. हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला फोल्ड करून घ्यायची की जेणेकरून अस्तरच्या कपड्यावर आणि मेन कपड्यावर असे हे दिसणार. हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दिसत असेल. हे बघा, आणि त्यानंतर अस्तरचा कपडा आणि मेन कपडा आपल्याला ही जॉईन करून घ्यायचं. हे बघा, या पद्धतीने. एकदम सोपी अशी ट्रिक्स आहे मैत्रिणींनो, इझी अशी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत असेल ते तुम्ही नक्की लाईक शेअर करा. आणि तुम्हाला वाटलं असेल तर कमेंटही करा की पुढे आपण कुठले नवनवीन व्हिडिओ आणायचे हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो. तुम्हाला ही ट्रिक्स कशी वाटली ते मलाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. नक्की तुमच्या कमेंटला मी रिप्लाय देणार आहे.
अगदी सोपी अशी ट्रिक्स आहे जेणेकरून आपल्याला मागच्या बाजूला हात शिलाईची अजिबात गरज पडत नाही। हे बघा, या पद्धतीने पूर्ण कपड्याला आपण अस्तर आणि मेन कपडा जोडून घ्यायचा आहे। हे बघा, या पद्धतीने बघा मैत्रिणींनो, पूर्ण आपल्याला अशी शिलाई टाकून घ्यायची आणि बघा या मेन कपड्यावर अशा पद्धतीने अजिबात हात शिलाईची गरज पडत नाही आणि हे मागच्या साईडला अशा प्रकारे हा मेन कपडा उलट होणार आहे। बघा या पद्धतीने होणार आहे। अगदी सोपं आहे मैत्रिणींनो, तुम्हीही नक्की ट्राय करा। काही नाही, अवघ्या 5 मिनिटात हे रेडी होतं। हे बघा, या पद्धतीने हा अस्तरचा कपड्यावर अशा प्रकारे ही फोल्ड होणार आहे आणि मागच्या बाजूला हे बघा या पद्धतीने हात शिलाईची अजिबात गरज पडत नाही। अशा पद्धतीने नक्की तुम्हीही ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ही ट्रिक्स कशी वाटली। तुमच्या कमेंटला मी नक्की रिप्लाय देईल। चला तर मग बाय।